पावलेली आहे, मृत पावलेली आहे। आत्ताच सभागृहामध्ये इथं प्रश्न उपस्थित राहिला की पिंपरी चिंचवडमध्ये जो कचरा टाकला कचऱ्याचा ढीग झाला, त्या कचऱ्याचा ढीग एवढा मोठा प्रचंड झाला की बाजूला रहिवासी बिल्डिंग होती अध्यक्ष महोदय, तो कचऱ्याचा ढीग त्या रहिवासी बिल्डिंगवर कोसळला। 6 लोकांचे त्या ठिकाणी मृतदेह सापडलेत। खरं किती खोटं किती माहित नाही, पण ते अजून 23 लोक त्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची भीती त्या ठिकाणचे ग्रामस्थ 23 लोक गाडल्याची अध्यक्ष महोदय भीती हे तिथले ग्रामस्थ व्यक्त करतायत। आणि म्हणून तिथली वस्तुस्थिती खरी काय आहे ती सुद्धा या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला भुजबळ साहेब कळली पाहिजे। ही आपली अनेक वर्षांची प्रथा आहे। अध्यक्ष महोदय, धन्यवाद सभापती महोदय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील घनकचरा डेपोत भीषण दुर्घटना घडली असून येथील प्रशासकीय 2 मजली इमारतींवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्याने त्या ठिकाणी 23हून अधिक कर्मचारी अडकले आहेत। त्यातील अनेक जणांना बाहेर सुखरूप काढले आहे, परंतु 3 व्यक्ती मृत्युमुखी पडल्याचे कळलेले आहे। या इमारतीला रीतसर परवानगी घेण्यात आली होती काय, किंवा लिगसी वेस्टच्या नियमानुसार व्यक्ती फक्त 20 मीटरपर्यंत डोंगर उभा करता येतो, याचं व्हायोलेशन झालं आहे काय? या कचरा डेपोच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याकरता SIT स्थापन करून दोषी असणाऱ्यावर शासनाने कारवाई करण्याची मागणी सामान्य जनतेतून होत आहे। याबाबतचा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहात मांडत आहे। अमित गोरखे।